सन्मान्य श्री नाना पटोले जी, मी जरा सभागृहाची माफी मागतो, माझा आवाज बसलेला आहे. अमित साटम जी, सन्मान्य श्री अनिल देशमुख साहेब, श्री रवींद्र बायकर जी, श्रीमती प्रतिभाताई धानोरकर, सन्मान्य श्री सुनील राणे जी, श्री सुनील टिंगरे जी, श्री प्रकाश फातर्पेकर जी, श्री अबू आजमी जी, श्री अमीन पटेल जी, सन्मान्य मनीषाताई चौधरी, श्री रोहित पवार जी, श्री राम कदम जी, श्री रमेश कोरगावकर जी, श्री बळवंत वानखेडे जी, श्री जयकुमार गोरे जी, श्री सुनील भुसारा जी, श्री सचिन कल्याण शेट्टी जी, विक्रम सावंत जी, श्री कैलाश पाटिल जी, श्री रवींद्र धनगेकर जी, श्री रमेश बोरनारे जी, श्री वैभव नाईक जी, एडवोकेट राहुल कुल जी, सन्मान्य विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार जी, सन्मान्य जयंतराव पाटील जी आणि सन्मान्य जितेंद्र आव्हाड साहेब, या सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलं, आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलं. खरं म्हणजे ज्यांनी प्रस्ताव मांडला ते आता नानाभाऊ आमची या ठिकाणी नाहीत, पण मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. विरोधी पक्षाने या संपूर्ण अधिवेशनामध्ये विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही. खरं म्हणजे माझी अपेक्षा होती की अंतिम आठवडा प्रस्तावात तरी विरोधी पक्ष, आणि जर तुम्ही नागपूरच्या अधिवेशनाचा इतिहास काढून बघितला तर किमान अंतिम आठवडाचा जो प्रस्ताव असतो हा विदर्भात तरी विदर्भाच्या चर्चेचा विरोधी पक्षातर्फे दिला जातो. आणि मला अपेक्षा होती की आमच्या विदर्भाचे सुपुत्र असलेले विजयभाऊ वडेट्टीवार हे विरोधी पक्ष नेते आहेत, ज्यांनी चर्चा मांडली ते नानाभाऊ आमचे पटोले विदर्भवादी आहेत. किमान तुम्ही असताना तरी विदर्भाचा प्रस्ताव या ठिकाणी येईल अशी अपेक्षा विजयभाऊ होती. मला त्याच्यापेक्षा आश्चर्य वाटतं, आता आमचे शिवसेनेचे आहेत प्रभूसाहेब, तुम्ही तरी, कारण परवा म्हणजे जरी उद्धवजी सभागृहात बोलत नसले तरी बाहेर मीडियाला बोलले आणि त्यांनी सांगितलं की विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे. पण किती आश्चर्य आहे, तुम्ही देखील त्या संदर्भात चकार शब्द या ठिकाणी काढला नाही. म्हणजे उद्धवजी नाही ऐकत. अच्छा, मग उद्धवजींना सांगतो तुमचं ऐका म्हणून. पण मला या गोष्टीचं मी अतिशय खेद व्यक्त करतो की विदर्भामध्ये अधिवेशनाला आलेल्या विरोधी पक्षाला विदर्भाचा सपशेल विसर पडला, ही खरोखर अतिशय चिंताजनक अशा प्रकारची बाब आहे. आता खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्यांनी मांडायचा असतो, तो त्यांचा एक प्रकारे अधिकार आहे. पण अध्यक्षांनी त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण केलं. आता अध्यक्षांचं आम्हाला ऐकावं लागतं. आमचे बावनकुळे साहेब आमचे अध्यक्ष ते सांगतात, मला ऐकावं लागतं. तसं माननीय नानाभाऊंनी खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधी पक्ष नेत्याची प्रॉपर्टी आहे, त्यामुळे त्यांना तो मांडू द्यायला पाहिजे होता. पण मला असं वाटतं की जसं पक्षामध्ये देखील तुमच्यावर अन्याय होतोय विजय भाऊ, हा पासून हा विदर्भाचा विषय सत्तारूढ पक्षाने मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही. आणि सन्माननीय अर्थमंत्री मोदयांनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो. आता अध्यक्ष मध्ये अजून हाऊस सभागृह संपलेलं नाही,
त्यामुळे ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं गृहीत धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात. तुम्ही मांडला किंवा आम्ही, तुम्ही जो विषय मांडला, आता 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून 2 प्रस्ताव, इकडून 1 प्रस्ताव किंवा इकडनं 2 प्रस्ताव तिकडनं 1, एवढं लिमिटेड काळात. म्हणून आम्ही म्हणत होतो की 1 महिना अधिवेशन घ्या, नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण 2 मिनिटं, माझं झालेलं नाही, दोघात बसून ठरवा कोण बोलायचं. अध्यक्ष बसून ठरवायचं काही कारण नाही. आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे. कसं कोणी बोलायचं ते कळतं आम्हाला. अध्यक्ष महोदय, यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता. अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला, त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे. त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. वेगळं इकडं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा. आणि अध्यक्ष महोदय, दुसरं त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे, तो विदर्भाचा अधिकार आहे. म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा. आज सकाळी त्यांनी तो मांडलाय. त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला प्रसाद लाड साहेबांनीच मगाशी सांगितलं, तेव्हा आम्ही दोघंही होतो, ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्माननीय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत. ते उत्तर काही विधान परिषदेपुरतं नाही, अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातलं उत्तर आहे. आणि मी नाही आणि अध्यक्ष महोदय नंतर जयंतराव, नाही मी या ठिकाणी आपल्या निदर्शनास आणून देतो अनेक वेळा. आता आपण जसा पहिला आपण प्रस्ताव दिला, आमचा प्रस्ताव हा शेतकऱ्यांबद्दल होता, तरी तुम्ही दिला ना शेतकऱ्यांचा प्रस्ताव. असंच असतं. त्यामुळे जयंतराव, म्हातारी मेल्याचं दुःख आहेच, पण म्हातारी मेल्याच्या दुःखापेक्षा काळ सुकावतं याचं दुःख जास्त आहे की विरोधी पक्षाला विदर्भाचा विसरच पडावा विदर्भात येऊन, याचं दुःख अधिक आहे. पण काही हरकत नाही, आम्ही विसरणार नाही विदर्भाला. आता उत्तर आहे का? आधी उत्तर आहे का? आता उत्तर आहे का? आता उत्तर आहे का ना? उत्तर आहे का? आम्ही तर दिवस रात्री इथेच बसणार आहोत, आम्हाला काही चिंता नाहीये. अध्यक्ष महोदय, होणार खरं म्हणजे आमचे नाना या ठिकाणी ड्रग्ज संदर्भात बोलले, मग ओढून ताणून त्याच्यामध्ये त्यांनी गुजरातही आणलं, मग महाराष्ट्रात काय चाललंय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर पहिल्यांदाच कारवाई चालली आहे. अध्यक्ष महोदय, 24,000हून अधिक आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. म्हणजे आपण जर फरक बघितला तर 2020 साली ड्रग्सच्या संदर्भात किती आरोपींवर कारवाई होती? 5,321. आणि मागील वर्षात किती लोकांवर त्या ठिकाणी झालेली आहे? 13,125. आणि आता जर आपण हे सरकार आल्यापासून बघितलं तर 24,000 लोकांवर ड्रग्सची कारवाई आम्ही या ठिकाणी केली आहे. याचं कारण काय आहे? तर एकूण जर आपण बघितलं तर ड्रग्सच्या संदर्भात मी या सभागृहामध्ये यापूर्वी देखील सांगितलं की केंद्र सरकारने झिरो टॉलरन्स पॉलिसी सुरू केली आणि ड्रग्सच्या संदर्भात कुठलंही एक राज्य हे कारवाई करेल यांनी होत नाही. वेगवेगळ्या राज्यांना एकत्रितपणे कारवाई करण्याची गरज आहे. याकरता केंद्र सरकारने त्या संदर्भातली कोऑर्डिनेशनची बैठक घेतली. आता राज्य एकमेकाला त्या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन शेअर करताय आणि म्हणून मोठ्या प्रमाणात ड्रग्जवर कारवाई
ही या ठिकाणी चाललेली आहे. खरं म्हणजे नानाभाऊ म्हणाले पोलीस पदे रिक्त आहेत. मी या सभागृहात यापूर्वी देखील सांगितलं अभूतपूर्व भरती केली आहे, पण अभूतपूर्व 23,000ची भरती झाली आहे. हा रेकॉर्ड आहे. म्हणजे आज आपल्याकडे या ठिकाणी त्यांना प्रशिक्षण देण्याकरता प्रशिक्षणाची व्यवस्था दुप्पट करावी लागली. कारण नुसती भरती करून होत नाही. जे भरती करून येतात त्यांना प्रशिक्षणही द्यावं लागतं. त्यांच्या प्रशिक्षणाकरता आता व्यवस्था मोठ्या प्रमाणात आपण उभी केली आहे. आमचे रवींद्र वायकरजी या ठिकाणी म्हणाले 1976 पासून आपला आकृतीबंध आहे, आता लोकसंख्या वाढली आहे. रवींद्र वायकरजी म्हणाले ते खरं आहे. आणि म्हणून पहिल्यांदा 1976 नंतर हे सरकार आहे ज्या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केला. आता 1976च्या आकृतीबंधावर नाही, 2023च्या आकृतीबंधावर यापुढे काम होणार आहे. ज्या आकृतीबंधामध्ये 2 पोलीस स्टेशनमध्ये अंतर किती असलं पाहिजे, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कुठले युनिट असले पाहिजे, त्या युनिटमध्ये किती लोक असले पाहिजे, लोकसंख्येमागे पोलिसांचे नॉर्म्स काय असले पाहिजे. 76 नंतर पहिल्यांदा या सरकारमध्ये आपण सगळ्या नव्याने, कारण आपली आव्हानही 76 नंतर बदलली आहेत. आज डिजिटायझेशनमुळे स्ट्रीट क्राईमपेक्षा सायबर क्राईम एक मोठं आव्हान झालंय. 76 साली फायनान्शियल क्राईम्स हा विषय नव्हता. आता ईओडब्ल्यू हा एक आपला अतिशय प्रमुख विभाग झालेला आहे. आणि म्हणून ही बदलती परिस्थिती लक्षात घेता आता आपण या ठिकाणी नव्याने नवीन आकृतीबंध हा या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि खरं म्हणजे आता अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील, पण एकूणच एनसीआरबीचा अहवाल आता खरं म्हणजे जयंतराव देखील गृहमंत्री राहिलेत आणि अनिल बाबू देखील गृहमंत्री होते. किमान तुम्हाला तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे माहिती अशी अपेक्षा होती माझी, की तुम्हाला तरी माहिती असेल की एनसीआरबीचा अहवाल कसा वाचला पाहिजे. पण दुर्दैवाने मला असं वाटतं की त्या ठिकाणी कदाचित राजकीय हेतूने बोलायचं असेल किंवा एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे माहिती नसलं तर आज मी ते सांगतो आपल्याला की तो कसा वाचला पाहिजे. या ठिकाणी ललित पाटीलच्या संदर्भात देखील विषय उपस्थित झाला. खरं म्हणजे या सभागृहामध्ये मी तर पत्रच वाचून दाखवलं, इथे दाखवलं, हा कृष्णप्रकाशचं पत्र इथे मी वाचून दाखवलं ललित पाटीलच्या संदर्भात, की ललित पाटीलची कस्टडीच घेतली नाही. मग जे कृष्णप्रकाशच्या लक्षात आल्यानंतर कृष्णप्रकाशने राज्य सरकारला पत्र लिहिलं की हायकोर्टात जाऊन 4 पानी पत्र आहे की बाबा हायकोर्टात जाऊन ही कस्टडी आपण मागितली पाहिजे, त्याशिवाय या गुन्ह्यातनं काही बाहेर येणार नाही. साहेब राज्य सरकारने त्याच्यावर उत्तरच दिलं नाही, परवानगीच दिली नाही. आणि तरी देखील ललित पाटीलचे विषय या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यामुळे मुळातच जे काही विषय या ठिकाणी येत आहेत, आता खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर गेले 2-3 अधिवेशनं हरवलेल्या मुली किंवा हरवलेल्या स्त्रिया किंवा या ठिकाणी अपहरण झालेल्या स्त्रिया याचा विषय सातत्याने या ठिकाणी येतोय. आणि गेले 2 अधिवेशनं तर मी असं पाहतोय की अशा प्रकारे तो मांडला तो जणू काही हे सरकार आल्यानंतर आता नुसतं अपहरणच चालू आहे किंवा या सरकारमध्येच चालू आहे. ही वस्तुस्थिती नाहीये. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे खरं आहे. काय झालंय की सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कुठलीही मुलगी घरातनं निघून गेली तरी आपल्याला अपहरण या सदराखाली त्या ठिकाणी नोंद घ्यावी लागते. त्यामुळे ती नोंद आपण घेतो, पण परत येण्याचं प्रमाणही तेवढंच आहे. मोठ्या प्रमाणात त्या परत देखील येतात. आज आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सरासरी दरवर्षी 4,000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता होतात. पण आपण म्हणजे अगदी आपण बघितलं तर महाविकास आघाडीचं सरकार होतं, कोविडच्या काळातही 2020 मध्ये 4,517 मुली आणि 63,252 महिला बेपत्ता झाल्या होत्या. 2021 मध्ये जवळपास 4,000 मुली आणि 60,000
435 महिला बेपत्ता झाल्या होत्या. पण बेपत्ता झालेल्या मुलींच्या डिटेक्शनचं प्रमाण हे 90% आहे आणि महिलांच्या बाबतीत ते 86% आहे. आणि हे चालू असतं. कारण काय की आज एखादी केस झाल्यानंतर आपण हे इयर ऑन इयर आकडे देतो. 1.5 वर्षांनी 2 वर्षांनी ते निष्पन्न होतं. त्यावेळेस ते आपण अपडेट करतो. त्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती नाही आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर मी इतर राज्यांचे फार आकडे देणार नाही. पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपल्या राज्याची स्थिती ही या बाबतीत बरी आहे असं मी निश्चितपणे म्हणेन. आता जणू काही महाराष्ट्र फार गुन्हेगारीत गेलाय असं एनसीआरबीच्या आकड्यांच्या आधारावर या ठिकाणी सांगितलं जातं. एनसीआरबीचा रिपोर्ट, आणि मला माध्यमांनाही विनंती करायची आहे, एनसीआरबीच्या रिपोर्टमध्ये 2 गोष्टी असतात. एक, एकूण घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी आणि त्याची क्रमवारी, पण त्याच वेळी तिथे दुसरा देखील आकडा असतो, प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडले. कारण गोव्याचं कंपॅरिझन महाराष्ट्राशी करता येत नाही. गोव्यामध्ये 15 लाखाची पॉप्युलेशन आहे, महाराष्ट्रामध्ये 12 कोटीची पॉप्युलेशन आहे. आणि म्हणून प्रति लाखामागे किती गुन्हे घडले. आता आपण जर बघितलं गुन्ह्यांच्या संदर्भात, जर आपण 2020चा विचार केला तर 3,94,017 एवढे गुन्हे होते. 2022-23चा जर आपण विचार केला तर 3,74,038 गुन्हे आहेत. म्हणजे 20च्या तुलनेमध्ये 20,000 गुन्हे कमी झाले आहेत. 2020च्या तुलनेमध्ये 20 गुन्हे कमी झाले आहेत. आणि दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा, मध्य प्रदेश हे पहिले 5 राज्य आहेत. महाराष्ट्र नाही आहे पहिल्या 5 मध्ये. पहिले 5 राज्य जे आहेत ऍब्सोल्यूट नंबर प्रमाणे जर आपण याचा विचार केला तर दिल्ली, केरळ, हरियाणा, तेलंगणा आणि मध्य प्रदेश आहे. खरं म्हणजे मी विरोधी पक्षात होतो किंवा आधी मुख्यमंत्री होतो, गृहमंत्री होतो, तेव्हापासून माझा स्टॅटिस्टिक्सला विरोध आहे. गुन्ह्यांच्या संदर्भात स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपण त्याचं विश्लेषण करणं योग्य नाही याच मताचा मी आहे. याच्यामध्ये सेफ्टी काय वाटते लोकांना, सेफ्टी, परसेप्शन ऑफ सेफ्टी इंडेक्स हा जो आहे हा खरं याचं खरं मानक आहे. पण अनेक वेळा एनसीआरबीचा रिपोर्ट आला की स्टॅटिस्टिक्सवरच चर्चा होते आणि मलाही स्टॅटिस्टिक्स मांडावं लागतं. उदाहरणादाखल आज दिल्ली आणि मुंबईचं कंपॅरिझन केलं समजा तर नंबर सोडून द्या, पण दिल्लीमध्ये 12 वाजता एखाद्या मुलीला एकटं फिरताना सेफ वाटेल का आणि ते मुंबईमध्ये वाटते का याचं जर कंपॅरिझन केलं तर मुंबईच्या बाबतीत मी हे सांगू शकतो की मुंबईमध्ये आज मुली 12 वाजताही सेफली फिरू शकतात. हे सेफ्टी परसेप्शन आहे. याला स्टॅटिस्टिकल तुम्ही काही डेटा देऊन फायदा नाहीये. पण तरी देखील जेव्हा स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर आपल्या राज्याला बदनाम केलं जातं त्यावेळी त्या स्टॅटिस्टिक्सचाही खऱ्या अर्थानं आपल्याला विश्लेषण या ठिकाणी करावं लागतं. आता खुनाच्या संदर्भात आपण बघू तर त्याच्यामध्ये प्रति लाख लोकसंख्येनुसार महाराष्ट्र 20वा आहे. म्हणजे उत्तर प्रदेशामध्ये 3,491, बिहारमध्ये 2,930, महाराष्ट्र 2,295. म्हणजे लोकसंख्येने आपण जर विचार केला, संख्येनेही आपण जर विचार केला 3ऱ्यावर आहोत, पण तसे लोकसंख्येने आपण 20व्या क्रमांकावर आहोत. त्यामुळे खून असेल, खुनाचा प्रयत्न याच्यामध्ये देशामध्ये आपण 16व्या क्रमांकावर आहोत. आता आपण महिलांवरचे हल्ले याच्यामध्ये आपल्यापेक्षा अर्धी लोकसंख्या असलेला राजस्थान हा आपल्या वर आहे, आपण त्याच्या खाली आहोत. आणि आपण जर लोकसंख्येच्या आधारावरचा क्राईम रेट बघितला तर त्याच्यामध्ये ओरिसा पहिले आहे 18.9, राजस्थान 16.2, केरळ 14.8, कर्नाटक 12.2, उत्तराखंड 11.1, आंध्र प्रदेश 11.5 आणि महाराष्ट्र 8.6. त्यामुळे या सगळ्या राज्यांच्या तुलनेमध्ये आपण जर बघितलं तर याही संदर्भात महाराष्ट्र पाठीमागे आहे. बलात्काराचा जर आपण विषय घेतला, आता एक जरी बलात्कार झाला तरी तो आपल्याला भूषणावं नाहीच आहे, मी काही समर्थन करत नाहीये. आणि बलात्कार होतात ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही.
त्याच्या विरुद्ध कठोर पावलं उचलली गेली पाहिजे, याच्यात दुमत असू शकत नाही. पण जी परिस्थिती रंगवली जाते की जणू काही महाराष्ट्रात खूप बलात्कार होत आहेत आणि महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. आज बलात्कारामध्ये महाराष्ट्र 16व्या क्रमांकावर आहे. उत्तराखंड 15.4, उत्तर प्रदेश 15.4, राजस्थान 13.8, हरियाणा 12.7, हिमाचल प्रदेश 9.8, अरुणाचल प्रदेश 9.8, गोवा 9.4, छत्तीसगड 8.3, मध्य प्रदेश 7.3, झारखंड 6.8, ओरिसा 6.4, महाराष्ट्र 4.8. त्यामुळे महाराष्ट्र हा 16व्या क्रमांकावर या ठिकाणी आहे. एवढंच नाही तर आपण जर अध्यक्ष महोदय अपहरणाच्या संदर्भातला विचार या ठिकाणी केला तर त्याच्यामध्येही महाराष्ट्र हा पहिल्या क्रमांकावर नाही. कोणीतरी म्हणाला बिहारपेक्षा जास्त अपहरण महाराष्ट्रामध्ये, हे खरं नाही. दिल्लीमध्ये 26.7, हरियाणात 13, आसाममध्ये 12.8, ओरिसामध्ये 12.7, मध्य प्रदेशात 12.1, राजस्थानमध्ये 11, उत्तराखंड 10, महाराष्ट्र 9.8. त्यामुळे अध्यक्ष महोदय हे देखील सत्य नाही. महिलांविरुद्धचे गुन्हे यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे, विनयभंगामध्ये 9व्या क्रमांकावर आहे, बालकाविरोधातले जे गुन्हे आहेत त्यात 9व्या क्रमांकावर आहे. आणि म्हणून अनेक वेळा माध्यमांमध्ये देखील आम्हाला वाचायला मिळतं की महाराष्ट्र महिलांकरता सर्वाधिक असुरक्षित आहे. ही वस्तुस्थिती नाही आहे. महाराष्ट्र हा अतिशय सुरक्षित अशा प्रकारचं राज्य आहे. आता जयंतरावांनी त्या ठिकाणी रायट्सच्या संदर्भातला विषय मांडला. जयंतराव, जो रायट्सचा फिगर आहे, या रायटमध्ये 2 प्रकार असतात. एक असते कम्युनल रायट आणि एक 4 माणसां 5 माणसांपेक्षा जास्तीचा जमाव असेल आणि कुठलंही भांडण झालं तर त्यात रायटचा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे हे काही कम्युनल रायट्स नाही आहेत. तुम्ही जे आकडे वाचले हे कम्युनल रायट्सचे आकडे नाही आहेत. आणि अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे महिलांवरचे अत्याचार आणि प्रकरणं हाताळण्यासाठी आपण 27 विशेष न्यायालय तयार केली आहेत, 86 जलदगती न्यायालय आपण तयार केलेली आहेत आणि जवळपास 138 फास्ट ट्रॅक कोर्ट आपण आता त्या ठिकाणी काही स्थापन झाले आहेत आणि काही स्थापन करतो. आणि म्हणून अगदी अनुसूचित जाती विरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, अनुसूचित जमाती विरुद्धचे गुन्हे महाराष्ट्र 11वा आहे, आर्थिक गुन्हे महाराष्ट्र 13वा आहे, सायबर गुन्ह्यांमध्ये देखील सर्वाधिक डिजिटायझेशन झालेलं राज्य असून देखील आपण त्या ठिकाणी 4थ्या क्रमांकावर आहोत, हे मला या निमित्ताने नमूद करायचं आहे. अध्यक्ष महोदय, आता परसेप्शन आणि रियालिटी काय आहे तर बातमी येते की सायबर गुन्ह्यांमध्ये 48.3% वाढ. खरं म्हणजे मी सांगितलं की याच्यामध्ये जेवढं डिजिटायझेशन वाढत जाईल तेवढे सायबर गुन्हे जे आहेत पुढच्या काळामध्ये स्ट्रीट क्राईमच्या ऐवजी सायबर क्राईम हेच अत्यंत महत्वाचं असणार आहे. आणि म्हणून या संदर्भात आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहेत हे मी यानंतर निश्चितपणे सांगेन. आता खरं म्हणजे बरंच स्टॅटिस्टिक्स मी सांगितलं आहे. त्यामुळे जसं आता दंगलीच्या संदर्भात या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माननीय जयंतराव, 2020 साली दंगलीच्या किती गुन्हे आपल्याकडे दाखल झाले आहेत? 9157. आणि आता किती झाले आहेत? 8218. म्हणजे 5.6% घट आहे. दंगलीच्या गुन्ह्यांमध्ये 5.6% घट आहे. पण मी पुन्हा सांगतो की हे दंगलीचे गुन्हे म्हणजे सगळे जातीय दंगलीचे गुन्हे नाहीत. हे रायट्सचा अर्थ जमावाने केलेला एखादा त्या ठिकाणी गुन्हा असेल तर त्याच्यावर आपण रायट हा गुन्हा दाखल करतो. आता काही लोकांचं नागपूरवर विशेष प्रेम आहे. जेव्हापासनं मी मुख्यमंत्री झालो तेव्हापासनं लोकांचं नागपूरवर प्रेम फार उफाळून येतं. आणि या शहराला बदनाम करण्याकरता
मोठ्या प्रमाणात वेगवेगळी वक्तव्य केली जातात. पहिल्यांदा तर हे समजून घेतलं पाहिजे, एनसीआरबी रिपोर्टमध्ये 2011 ची लोकसंख्या ही गृहीत मानली जाते, पण त्यानंतर नागपूरमध्ये नागपूर ग्रामीणचे 3 पोलीस स्टेशन घेण्यात आले. या 3 पोलीस स्टेशनची लोकसंख्या 4 लाख आहे. एनसीआरबीला आपण त्या ठिकाणी कळवलं की आता तुम्ही आमची 2011 ची लोकसंख्या ग्राह्य धरताना ही 4 लाखाची 2011 ची लोकसंख्या तुम्ही ग्राह्य धरा. एनसीआरबीने सांगितलं की जोपर्यंत नवीन सेन्सस होत नाही तोपर्यंत आम्ही जुनीच लोकसंख्या ग्राह्य धरू. आणि म्हणून या ठिकाणी त्या 3 पोलीस स्टेशनची 4 लाखाची लोकसंख्या ग्राह्य न धरता फक्त तिथल्या गुन्ह्यांची संख्या ही ग्राह्य धरली जाते. पण तरी देखील आपण जर बघितलं तर 2021 मध्ये नागपूरमध्ये एकूण गुन्हे होते 22,302, ते आता झाले 19,167, म्हणजे 3,155 गुन्हे कमी झाले आहेत. आणि 2021 मध्ये नागपूर देशामध्ये दुसऱ्या क्रमांकावर होता. तो दुसरा नव्हताच, तो या लोकसंख्येच्या घोळामध्ये होता, त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर होता. आता नागपूर 8व्या क्रमांकावर आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्या क्रमांकावर दाखवलं तेव्हाही जर आपण खरी लोकसंख्या विचारात घेतली तर तो 12व्या 14व्या क्रमांकावर आहे. आणि आता तर देशामध्ये एनसीआरबी रिपोर्टमध्ये 8व्या क्रमांकावर जर आपण म्हटला तर तो 22व्या 23व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे विनाकारण नागपूरला क्राईम सिटी, नागपूरचा क्राईम वाढलाय, अशा प्रकारे नागपूरला बदनाम करून नागपूरमध्ये येणाऱ्या इन्व्हेस्टमेंटला या ठिकाणी खोडा घालण्याचा प्रयत्न बंद केला पाहिजे, अशी माझी अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी विनंती आहे. आपण जर याच रिपोर्टचा विचार केला तर इतर ठिकाणची तुलना केली तर समजा चोरी आहे 13वा क्रमांक आहे, क्राईम रेटनुसार 6वा क्रमांक आहे, खुनाच्या संदर्भात 2021 मध्ये 95 खून होते, आता 65 झाल्यात, म्हणजे 33% घट आहे. महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये देखील त्या ठिकाणी घट आहे. बलात्कारांच्या घटनेमध्ये नागपूर आता एनसीआरबीच्या 4थ्यावरनं 6व्या क्रमांकावर गेलेला आहे. हुंडाबळीमध्ये केवळ 2च घटना झालेल्या आहेत, त्याच्यामुळे देशातल्या कमी घटनातल्या पहिल्या 3 शहरांमध्ये नागपूर शहर त्या ठिकाणी आलेलं आहे. बाल आरोपींकडनं जे गुन्हे आहेत 2021 मध्ये ते 351 होते, आता 210 झालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात घट आहे. आणि आपण जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अतिशय स्पष्टपणे दिसत आहे की जाणीवपूर्वक नागपूरला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्यामार्फत माध्यमांनाही विनंती करतो की वस्तुस्थिती समजून घ्यावी आणि नागपूरला बदनाम करणं हे या ठिकाणी निश्चितपणे थांबावं. आज आपण जर बघितलं तर नागपूर शहर पोलिसांनी या ठिकाणी विशेषतः ड्रग फ्री नागपूर अशा प्रकारची मोहीम चालवली आणि एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत 426 गुन्हे दाखल केले, 543 आरोपींना अटक केली आहे. 4,70,00,000 रुपयाचा अंमली पदार्थ या ठिकाणी जप्त झाले आहेत. नागपूर गुन्हे शाखेने नार्को इंटेलिजन्स युनिट तयार केलं आहे आणि 5ही परिमंडळात प्रत्येकी 4 नॉर्कॉप मोबाईल वाहन आणि डेडिकेटेड पेट्रोलिंगची कारवाई सुरू झालेली आहे. रेकॉर्डवरील 1150 ड्रग पेडलर्स यांचे डोझियर्स तयार करून 22 हॉटस्पॉट निश्चित करून आणि त्या ठिकाणी अतिशय मोठी कारवाई ही या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आता ही पण बातमी या ठिकाणी आली की मुली बेपत्ता झाल्या नागपूरमध्ये. खरं म्हणजे माहे ऑक्टोबर पर्यंत 338 मुली बेपत्ता होत्या, त्यातल्या 326 मुली या परत आलेल्या आहेत. 12 मुलींचा शोध हा चाललेला आहे, त्याही मिळतील, कारण आता नुकतेच हे झालेलं आहे. त्यामुळे अशी कुठेही परिस्थिती नाहीये. या संदर्भात बऱ्याच उपाययोजना केलेल्या आहेत. पोलीस काका व पोलीस दिदी उपक्रम घेण्यात आलेले आहेत. 33 पोलीस ठाण्यांतर्गत 157 पोलीस दिदी आणि 97 पोलीस काका त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ज्यांनी जवळपास 2,45,164 मुला मुलींचं
त्या ठिकाणी समुपदेशन केलेलं आहे, शाळांमध्ये जाऊन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि बाकी आता खूप मी या स्टॅटिस्टिक्स मध्ये जाऊ इच्छित नाही, पण विशेषतः सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हे कमी झाले आहेत हे मात्र या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुंबईमध्ये देखील आपण जर विचार केला तर मुंबई पोलिसांनी दर शनिवारी तक्रार निवारण दिवस सुरू केलाय आणि आतापर्यंत 67,000 महिला पुरुष यांच्या तक्रारी ऐकून घेऊन त्या तक्रारी सोडवण्याचं काम या ठिकाणी केलंय. मुंबई शहरामध्ये 4,500हून अधिक एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मुंबई पोलीस त्या ठिकाणी सातत्याने संपर्क करतात. त्यांना काही अडचण तर नाही ना याची खात्री घेतात आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवतात. विशेषतः ड्रग्सच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी शाळा कॉलेज परिसरामध्ये जवळपास 2400 पानटपऱ्या ज्याच्या संदर्भात संशय होता की ते ड्रग्सची विक्री होते, अशा 2400 पानटपऱ्या त्या ठिकाणी काढून टाकलेल्या आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी हटवलेलं आहे. यासोबत महिलांविषयक गुन्हे हे मुंबईमध्ये एकूण गुन्हे तर कमी झालेच आहेत, पण या गुन्ह्यांपैकी 91% गुन्हे हे मुंबई पोलिसांनी उघडकीस आणले आहेत आणि अल्पवयीन मुलींच्या संदर्भात 97% गुन्हे हे त्या ठिकाणी उघडकीस आणण्याचं काम हे मुंबई पोलिसांनी केलेलं आहे. महिला आणि लहान बालकांमध्ये जागृती करण्याकरता विविध उपाययोजना या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत आणि विशेषतः आपण जी 1930 हेल्पलाईन सुरू केली आहे त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून 21 कोटी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये योग्य वेळी गोठवून, क्रेडिट कार्ड फ्रॉड झाला असेल किंवा वेगवेगळ्याचे फ्रॉड झाले असतील, जशी माहिती आली तसे ते पैसे गोठवल्यामुळे ते पैसे वाचवण्याचं काम हे मुंबई पोलिसांना त्या ठिकाणी करता आलंय. जवळपास 4,000 किलो ड्रग्स हे मुंबई पोलिसांनी या ठिकाणी त्याच्यावर कारवाई केली आहे आणि ते जप्त केलेले आहेत आणि जप्त केलेले ड्रग्स हे आपण त्या ठिकाणी नष्ट करतो. ती कारवाई देखील मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी केलेली आहे. यासोबत विरोधी पक्ष नेते ड्रग्सच्या कारखाने वगैरे याच्यावर बोलले, वस्तुस्थिती आहे. मोठ्या प्रमाणात हे कारखाने आढळून येत आहेत, पण पुन्हा मी जर राजकीय बोलायचं ठरवलं, विरोधी पक्ष नेते ललित पाटीलचा कारखाना कधी सुरू झाला माहिती आहे? 2020 साली. 2020 साली त्यांचा कारखाना सुरू झालाय. त्यामुळे आता ललित पाटीलवर मी इतकं या ठिकाणी सगळं बोललो आहे, त्यामुळे फार त्याच्यावर काही मी बोलत नाही, पण वेगवेगळ्या प्रकारे कोणी कोणी मदत केली, कशी केली, या सगळी माहिती या ठिकाणी आहे. आता तो कुठे होता, काय होता, या सगळ्या गोष्टी आपल्याला कल्पनाच आहे. पण मला सांगायचं आहे की अंमली पदार्थांना वर आळा घालण्याकरता आपण नार्को कोऑर्डिनेशन सेंटर एनकॉर्डची स्थापना केली आहे. ही आता नॅशनल लेव्हलवर केली आहे आणि स्टेट लेव्हलवर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेत आणि जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली काय कारवाई पोलिसांनी केली याचा नियमित आढावा घेण्याकरता एक फॉर्मल स्ट्रक्चर आता तयार झालेलं आहे आणि त्या स्ट्रक्चरचं काम हे आहे, त्यांनी आढावाही घ्यायचा आहे आणि कोणते कोणते विभाग याच्यामध्ये मदत करतात, करत नाही याची माहिती देखील ही त्यांनी त्या ठिकाणी घ्यायची आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या ठिकाणी गेल्या एका वर्षामध्ये त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण केलेली जी कारवाई आहे 1167 ने जास्त कारवाई आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण कारवाई सुरू केलेली आहे आणि जप्ती जी आहे जवळपास 961 अधिकच्या केसेस आपल्या झालेल्या आहेत जप्तीच्या आणि पोलिसांना अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आपण आदेश दिलेले आहेत की जो पोलीस अधिकारी असो कर्मचारी असो थेट अंमली पदार्थांच्या व्यवहारात आढळेल, मदत केल्याचं आढळेल थेट, त्याला या ठिकाणी माफी नाही, त्याला सस्पेंड केलं जाणार नाही, त्याला 311 खाली डिसमिस केलं जाईल आणि ललित पाटीलच्या केसमध्ये आपण तसा डिसमिस केला आहे. ऑलरेडी 4 लोकांना आपण डिसमिस केलेला आहे. अध्यक्ष महोदय,
या ठिकाणी पोलिसांच्या घराकरता देखील या सरकारने चांगल्या उपाययोजना केलेल्या आहेत. जवळपास 4078 प्रकल्प हस्तांतरित झाले आहेत. 6453 प्रकल्प हे आता प्रगतीपथावर आहे. 300 प्रकल्पाच्या निविदा या आपण त्या ठिकाणी प्रसिद्ध केल्या आहेत. 4541 या निविदा स्तरावर आहेत आणि नियोजन स्तरावर 21148. 187 नवीन पोलीस ठाणे, 46 प्रशासकीय इमारती आणि 305 सेवा निवासस्थाने याला आपण यावर्षी मान्यता दिली आहे. आणि आपण नवीन पोलीस ठाण्याचा विचार केला तर अमरावती विभागात 47, नागपूर विभागात 28, पुणे विभागात 18, कोकण विभागात 20, छत्रपती संभाजीनगर विभागात 52 आणि नाशिक विभागात 22. आणि आपण प्रशासकीय इमारतींसाठी 319 कोटीची मंजुरी दिली आहे. आणि यावर्षी पोलीस गृहनिर्माणासाठी 802 कोटीची तरतूद केली आहे, जी आपण 19-20 आणि 20-21 या दोन्हीच्या तुलनेत 2 पट आपण निधीची तरतूद ही पोलिसांच्या इमारतींकरता या ठिकाणी केली आहे. मगाशी मी सांगितलं पोलीस भरतीच्या संदर्भात 23,000ची पोलीस भरती आपण या ठिकाणी केलेली आहे. आणि मोठ्या प्रमाणात आता त्यांच्या प्रशिक्षणाचं काम चाललेलं आहे. आणि अनेक ठिकाणून ही मागणी येते की पुढच्या वर्षीची भरती देखील आपण त्वरित करा. खरं म्हणजे आता पोलीस विभागाचं म्हणणं आहे की आम्हाला आहे त्यांच्या प्रशिक्षणाला थोडा कालावधी द्या, मग ही भरती सुरू करू. तथापि माझी अजूनही पोलीस विभागाशी चर्चा चालली आहे आणि त्या संदर्भात उचित निर्णय आपण घेऊ. सीसीटीव्हीच्या संदर्भात देखील टप्पा 2 मुंबईचा आता आपण कार्यान्वित करतो. पुढच्या टप्प्यामध्ये आता अमरावती, नांदेड आणि ठाण्याचे डीपीआरला आपण मान्यता दिलेली आहे आणि 493 कोटीची मान्यता आपण दिली आहे. यासोबत आपल्याला कल्पना आहे की पीएफआयच्या विरुद्ध आपण कारवाई केली. मुंबईमध्ये 5 लोकांना अटक झाली, पुण्यात 7 लोक, संभाजीनगरला 12 लोक, रायगडला 5 लोक आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले आहेत. आपलं जे पोलीस दल आहे त्याच्यावरचा तणाव कमी करण्याकरता देखील उपाययोजना या ठिकाणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे आपला प्रयत्न आहे की पोलिसांना 8 तासाची ड्युटी द्यावी आणि बऱ्याच ठिकाणी आता आपण ते सुरू केलेलं आहे. 8 तासाची ड्युटी आपण पोलिसांना देण्याचा प्रयत्न करतो. अर्थात पूर्ण सरसकट लगेच ते शक्य होत नाहीये, पण मोठ्या प्रमाणात ते काही ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे आणि हळूहळू सगळीकडे पोलिसांना 8 तासाची नियमित ड्युटी कशी करता येईल अशा प्रकारचा आपला प्रयत्न हा त्या ठिकाणी आहे. 55 वर्षावरील पोलीस अंमलदार आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या पोलीस अंमलदारांना तर आपण त्यांच्या विनंतीप्रमाणे 8 तास कर्तव्य आणि 16 तास आराम अशा प्रकारे आपण त्यांना ती ड्युटी देतो आहोत. आणि वेगवेगळ्या प्रकारे पोलिसांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता त्यांची नियमित तपासणी करण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस कुटुंब कल्याण योजनेच्या अंतर्गत 27 आकस्मिक आणि 5 गंभीर आजारांवर मोफत उपचार आपण त्या ठिकाणी करतो. आणि पोलिसांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, आता सगळ्यांची यादी मी या ठिकाणी वाचत नाही, ही आपण केलेली आहे, हे देखील मी आपल्या लक्षात आणून देतो. साधारणपणे मागच्या काळामध्ये आपण मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्याच्या संदर्भातली एक घोषणा केली होती आणि त्यातले किती खटले परत घेतले हा देखील एक मुद्दा सातत्याने समोर येत असतो. एकूण 548 केसेस दाखल झाल्या होत्या. पोलीस महासंचालकाच्या स्तरावर ए फायनल झालेल्या केसेस आहेत 175. शासनाकडे शिफारस झाली आणि शासनाने मागे घेतलेल्या केसेस आहेत 324. शासनाने अमान्य केलेल्या केसेस आहेत 2. न्यायालयातनं प्रत्यक्ष मागे घेण्यात आलेल्या आहेत 286. न्यायालयाच्या मध्ये प्रलंबित आहेत 23 आणि नुकसान भरपाई न दिल्यामुळे प्रलंबित आहेत 10. म्हणजे एकूण जवळपास 90% पेक्षा जास्त ही कारवाई पूर्ण झाली आहे. 47 खटले मात्र असे आहेत की जे कुठल्याच निकषात बसत नाहीत, त्यामुळे त्याच्यावर कुठलीही कारवाई ही राज्य सरकारने केलेली नाही. अन्यथा मला असं वाटतं की घेतले, ते पण घेतले, त्याची आकडेवारी, त्याची मागच्याच वेळेस आकडेवारी दिली आहे मी, तेही घेतले आहेत. करू आपण चेक करू. काही मुद्दे या ठिकाणी आले की बीड जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीच्या
अनुसूचित जातीच्या स्त्रीच्या कुटुंबासमोर विनयभंग झाला. तर या संदर्भात निश्चितपणे ही जी काही घटना आहे, मी घटनेच्या डिटेलमध्ये जात नाही, परंतु या संदर्भात SIT तयार करण्यात आलेली आहे आणि SIT तयार करून त्याच्यावर कारवाई ही आपण करतो आहोत. अजून काही घटना या ठिकाणी आल्या. रामटेकची घटना आहे, त्या संदर्भात मी एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही प्रकारे ही जी काही घटना त्या ठिकाणी घडलेली आहे की रामटेकवरनं शोभायात्रा पाहून येत असताना त्या ठिकाणी एका दलित तरुणाचा मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे. पण याला कम्युनल अँगल कुठलाही नाहीये. याची संपूर्ण चौकशी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांच्या आई वडिलांनी देखील आपलं स्टेटमेंट नोंदवलेलं आहे आणि मुळामध्ये त्याच्यावर सगळी कारवाई देखील केली आहे. त्या कुटुंबाला मदत देखील या ठिकाणी आपण केलेली आहे. एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे की गेल्या काही वर्षांपासून सेक्स्टॉर्शन सारखे गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उघडकीस येत आहेत आणि जर आपण NCRBचा अहवाल बघितला तर सायबर क्राईम मध्ये विशेषतः आपल्याला जी काही वाढ दिसते आहे आणि अशा प्रकारचे जे सायबर रिलेटेड गुन्हे आहेत किंवा मोबाईलचा उपयोग करून जे काही गुन्हे होत आहेत, अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर आळा आणण्याकरता आपण एक महाराष्ट्र सायबर अशा प्रकारचा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलाय. 837 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट आहे. हा जो काही प्रोजेक्ट आहे हा एक आपण अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म या ठिकाणी तयार करतो आहोत की ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या बँका, NBFCs, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, सोशल मीडिया, हे जे आपले सगळे साइट्स आहेत त्या, असं सगळ्यांना आपण एकत्रितपणे त्याच्यावर करतो आणि कुठलाही गुन्हा घडला तर क्विक रिस्पॉन्स आपल्याला देता येईल अशा प्रकारचा एक एलिट फोर्स या माध्यमातून आपण तयार करतो. माझा अंदाज असा आहे की पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपण या संदर्भातली कारवाई म्हणजे ही पूर्ण करू शकू आणि एक अतिशय डायनामिक अशा प्रकारचा हा आपण प्लॅटफॉर्म तयार करू. महाराष्ट्रामध्ये एकूण 48 सायबर पोलीस स्टेशन्स आता कार्यरत आहेत आणि 44 सायबर लॅब सुरू करण्यात आलेले आहेत की ज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला डिटेक्शन मध्ये देखील त्या ठिकाणी फायदा होतो. एक लॉटरीच्या संदर्भात वगैरे देखील या ठिकाणी मुद्दे झाले. तर म्हणजे ऑनलाईन लॉटरी असेल किंवा ऑनलाईन गेमिंग असेल, या संदर्भात 2 प्रकार आहेत. एक जे लोक मान्यतेने करतायत आणि काही लोक चुकीच्या पद्धतीने करतायत. ज्या आता आपल्याला अनेक वेळा हे टीव्हीवर ऍड्स पाहायला मिळतात, विशेषतः IPLच्या काळामध्ये तर खूप वेगवेगळे ऍड्स पाहायला मिळतात. अर्थात त्याही संदर्भात मी मागे देखील बोललो की एक ऍडिक्शन लोकांचं तयार होत आहे. जरी आता त्याच्यामध्ये लिमिटेड पैसे लावता येतात, एका अकाउंटवरनं तुम्हाला एका लिमिटपेक्षा जास्त पैसे त्याच्यात लावता येत नाही, पण लोक वेगवेगळे अकाउंट उघडतात, त्याच्यातनं ते खेळ करतात आणि म्हणून त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की थोडी काळजी आपल्याला ही घेण्याची आवश्यकता आहे. पण आज यातला मुख्य प्रश्न एवढाच आहे की हे सगळं डिजिटल आहे आणि यातल्या काही ज्या इलिगल चालणाऱ्या अशा प्रकारचे बेटिंग आहे हे डार्क नेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालतं. मला हा विश्वास आहे की एकदा आपला सायबर प्लॅटफॉर्म तयार झाला तर आपण मोठ्या प्रमाणात याच्यावर आळा आणू शकू. पण मला असं वाटतं की याचं विनियमन करण्याच्या संदर्भात कायदा करण्याची आवश्यकता आहे, पण तो राज्य सरकारने करून त्याचा कितपत फायदा होईल ही माझ्या मनात शंका आहे. त्यामुळे आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत की अशा प्रकारचे हे जे काही चाललेलं आहे याच्या विरुद्ध केंद्र सरकारनेच पुढाकार घेऊन याचं विनियमन करण्याच्या संदर्भातला एखादा कायदा हा सुरू केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात गुन्ह्यांच्या संदर्भात मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. यासोबत काही अजून वैयक्तिक मुद्दे आलेले आहेत. त्या जे काही सभासद आहेत त्यातले बरेच लोक उपस्थिती नाही आहेत, त्यामुळे त्यांना मी निश्चितपणे त्यांचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे लेखी मुद्दे त्यांना मी निश्चितपणे पाठवेल. खरं म्हणजे जयंतरावांनी बोलताना 2-3 गोष्टींचा उल्लेख केला.
पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही म्हणालात भारत राममय होणार, जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे. साहेब, राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का? तुम्ही राजारामांमुळे अवतरले इथे. तुमचा अवतार राजारामांमुळे आहे. तर मग तुम्ही तरी आता या संदर्भात बोलू नये. हा पाठिंबा आहे ना? हा, मग काय हरकत नाही. हे रेकॉर्डवर घ्या, सगळा पाठिंबा आहे, काय अडचण नाही. माझ्या ऐकण्यात काही चूक झाली असेल. नाही, मी ऐकलं तुमचं, स्वतः मी टीव्हीवर बसून तुमचं ऐकत होतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे सांगितलं की वैनगंगा नळगंगा, जयंतराव, मी हात जोडून आपल्याला सांगतो, वैनगंगा नळगंगाच्या सगळ्या ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेसच आम्ही पूर्ण केल्या होत्या. त्याच्यानंतर काही काळ आपण मंत्री होता, आपली मनापासून इच्छा असेल, पण आपल्या मंत्रिपदाच्या काळामध्ये दुर्दैवाने तो प्रकल्प कॅबिनेट पर्यंत येऊ शकला नाही. आता नवीन सरकार आल्यानंतर मला माहिती आहे, म्हणजे तुमची इच्छा होती, पण काय अडचणी होत्या त्या तुमच्याशी माझी चर्चा झाल्यानंतर मलाही अवगत आहेत. आता ते शेवटी बघा, मी मुख्यमंत्री राहिलोय, आता शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री हा मुख्यमंत्री असतो, मुख्यमंत्र्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांना असतात. मंत्र्यांनी हे समजूनच घेतलं पाहिजे की मुख्यमंत्री हेच सर्वोच्च असतात. त्याच्यामुळे जयंतरावांच्या काही अडचणी होत्या, पण जयंतराव काळजी करू नका. नवीन सरकार आल्यानंतर कॅबिनेटची मान्यता घेतली, त्याच्यानंतर MWRRA पर्यंत आपण गेलो. MWRRAने आपल्याला डिपेंडेबिलिटीच्या संदर्भात निर्णय घ्यायला सांगितला, तोही आपण कॅबिनेटमध्ये आणलेला आहे. तो निर्णय घेऊन आपण दिल्याबरोबर त्याला MWRRA मान्यता देईल आणि त्यानंतर मग आपण त्याची टेंडर काढू. त्यामुळे दमण वैनगंगा नळगंगा जो प्रकल्प विदर्भातल्या शेतकऱ्यांचं जीवन बदलवू शकतो, हा प्रकल्प 2024 मध्येच सुरू झाला पाहिजे, अशा प्रकारचा आमचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी असणार आहे. पोलीस हाऊसिंगवर बोललो मी. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे काही विषय मी या ठिकाणी सांगितलेले आहेत, काही विषय कदाचित राहून गेले असतील. मी एवढं सांगू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्थेची चर्चा ही खरोखर महत्वाची असते आणि ती आणलीच गेली पाहिजे. कारण माझा असा बिलकुल दावा नाही की सगळ्या गोष्टी चांगल्याच आहेत. उलट अशा प्रकारची चर्चा झाल्यामुळे आणि विषय या ठिकाणी उपस्थित झाल्यामुळे आपला जो फोर्स असतो त्याच्यामध्ये देखील विधानसभा कशावर चिंता व्यक्त करते आहे या गोष्टी जातात. काही इंडिव्हिज्युअल केसेस असतात, त्या संदर्भात आपण ऍक्टिव्हली काम केलं पाहिजे, नाहीतर विधानसभा आपल्यावर लक्ष ठेवून आहे अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी जाते. आणि म्हणून या चर्चेमध्ये ज्या ज्या सन्माननीय सदस्यांनी आपली मतं व्यक्त केली आहेत, मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी जे जे काही चांगले सजेशन्स दिलेले आहेत ते निश्चितपणे त्या ठिकाणी त्याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न आपण करू. पण या निमित्ताने एवढं निश्चितपणे सांगतो की राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्याकरता पोलीस उत्तम प्रकारे प्रयत्न करतायत. राज्य शासनाचं पूर्ण पाठबळ त्याला आहे. शक्ती कायद्याच्या संदर्भात मी मागच्याच काळात याच अधिवेशनामध्ये त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे की शक्ती कायद्यामध्ये जवळपास केंद्र सरकारच्या अनेक कायद्याचा अधिक्षेप होतोय आणि तो अधिक्षेप होत असल्यामुळे आपल्या इथे जी ज्युडिशियल सिस्टीम आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम आहे, ती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने चालते. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे निर्णय असतात त्याच्या आधारावर आपण ती चालवतो. त्यामुळे त्यांनी वेळोवेळी जो रेशिओ सेट केलाय त्या रेशिओवर जर आपण अधिक्षेप करत असलो तर त्यातनं अनेक अडचणी निर्माण होतात आणि म्हणून ते वेगवेगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट्सकडे गेलेले आहेत. त्याच्यावर त्यांचंही काम चाललेलं आहे. दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने 2 नवीन कायदे म्हणजे आयपीसीला रिप्लेस करणारा कायदा आणि सीआरपीसीला रिप्लेस करणारा कायदा आणला. त्यामुळे आता आपण जो दिलेला कायदा आहे त्या कायद्याचं या नवीन कायद्यांवर काय परिणाम होतो त्याचंही असेसमेंट घेणं चाललंय. अगदी आपल्या आधी जे आंध्रांनी कायदा केला तोही कायदा अजून मंजूर झालेला नाही, तोही केंद्राकडेच आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी 2 वेळा गेलो त्यावेळेस आम्ही त्या संदर्भातली चर्चा केलेली आहे. त्यांनी आम्हाला आश्वस्त केलंय की यातल्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून
आम्ही त्याला मान्यता देऊ. मी अध्यक्ष महोदय जे काही या ठिकाणी विषय उपस्थित झाले होते त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला. मी सभागृहाचे आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील या संदर्भात काही विषय अन्य जे विषय आहेत त्याच्यावर मार्गदर्शन करणार आहेत.